डोंबिवली येथील पूर्व भागात गांधीनगर विभागाच्या नगरसेविका दीपाली पाटील, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 50 विविध वृक्षाचे रोपण केले। ज्येष्ठ नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिला। दीपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांसह वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडाची भावपूर्ण वातावरणात पूजा करण्यात आली। वृक्षारोपण कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला। यावेळी सुरेश चव्हाण, अविनाश बनकर, जगदीश सलूम, रमेश कदम, हरिश्चंद्र तांबे, संजय दिघे यांच्यासह अनेक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। शिवाजी महाराज, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आज शिवसेनेचा 50वा वर्धापन दिन आज आपल्या महाराष्ट्रभर साजरा होत आहे आणि हा त्या निमित्तानेच आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चर्चा करून सभा घेऊन आमचे शाखा प्रमुख इथे उपस्थित आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत आणि असा संकल्प केला की आज वटपौर्णिमा आहे, शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। मग त्या निमित्ताने मी असं सगळ्यांनी विचार करून की आज आपण संकल्प करूया वृक्षारोपण करून। आज पहिलाच आपण वृक्षारोपण, एक वटपौर्णिमा आहे म्हणून वडाचं झाड लावून आपण साजरा करूया। या ठिकाणी आम्ही एक आंब्याचं झाड लावलं आहे, आम्रवृक्ष, त्याच्यानंतर नारळाचा एक वृक्ष आहे। 3 वृक्ष आता या त्या ठिकाणी लागवड केलेली आहे। त्यानंतर पुढे जो रामचंद्रनगर म्हणून भाग आहे त्या भागाचा रस्ता रुंदीकरण झालेला आहे, त्या ठिकाणी आम्ही आज वृक्षारोपण करतो। त्या निमित्त 50 वृक्षांचे आम्ही आज लागवड करणार आहोत आणि म्हणून आज बाळासाहेबांना देखील आज खरं म्हणजे 50वा वाढदिवस साजरा होताना साहेब आज आमच्यात हवे होते अशी सगळ्यांची आज इच्छा असेल, पण दुर्भाग्य शेवटी ईश्वरापुढे सत्तेपुढे काय चालत नाही। पण आज बाळासाहेबांची सगळ्यांना आठवण राहत असेल। काल देखील कॅसेट जेव्हा सुरुवात केली साहेबांच्या भाषणाची तर सगळ्यांचं असं वाटत होतं की साहेब जिवंत आहेत, अशी भावना आज मनात प्रत्येकाची आहे। आज त्याच पावलावर पाऊल टाकून आज उद्धवजी साहेब काम करत आहेत आणि एक आमचं भाग्य असं की साहेब नसतानासुद्धा युती नसतानासुद्धा उद्धव साहेबांनी प्रत्येक महाराष्ट्रभर दौरे करून आज 63 आमदार साहेबांनी या ठिकाणी आमचे शिलेदार निवडून आणले। अर्थात शिवसैनिकांचा सहभाग, शिवसैनिकांची मेहनत, पदाधिकाऱ्यांची मेहनत हे का विसरून चालणार नाही आणि अनुषंगाने तेच म्हणावं लागेल की सत्ता आणायची असेल किंवा कोणताही उमेदवार निवडून आणत असेल तर कार्यकर्त्यांचा सहभाग। आज आमच्या या 81 प्रभागामध्ये मी 3 वेळा पूर्वी 72 प्रभाग होता, नंतर 103 104 झाला। 103 मध्ये मी स्वतः उमेदवार होतो, निवडून आलो आणि आमच्या मयेकर आहेत मोहिनी त्या 104 मध्ये होत्या। त्याच प्रभागाचा परत 2 प्रभागाचा 1 प्रभाग झाला। माझ्या सुनबाई या ठिकाणी नगरसेविका आहेत। आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचंही फळ आम्हाला लाभलं आणि आजही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन कामं करतो आणि याच्या पुढेही करणार, कारण हा एकटा दुकटाचं काम नाही। कारण साहेबांचं सुद्धा ब्रीदवाक्य असं आहे, त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही आता ह्या ठिकाणी काम करतो आहे की समाजसेवा 80% राजकारण 20% आणि त्याला अनुसरून ह्या ब्रीदवाक्याप्रमाणेच ही सेवा अहोरात्र या विभागात सुद्धा चालू आहे आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मेहनत आहे। कार्यकर्तेसुद्धा कुठेही असं हे करत नाही, म्हणजे त्या खांद्याला खांदा लावून आज काम करतात सगळ्यांच्या बरोबर। आमच्या शाखा प्रमुख चांगल्या प्रकारे काम करतात। आज आमचे विभाग प्रमुख या ठिकाणी नाही आहेत, बस साहेबांचं आज आठवण यासाठी येते की मी खरोखर तुम्हाला सांगतो की जेव्हा साहेबांनी 85 साली 1985ला जेव्हा सवा जोशीला जेव्हा सभा घेतली, खरं म्हटलं मी तिथेच शिवसेनेचा मी कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली नव्हत्या। पण जेव्हा शाखा प्रमुखाचं पद स्वीकारल्यानंतर पहिला शिवजयंती आम्ही वैद्य चौकात साजरी केली। येणारे इथे ब्रिज नव्हते, पूल नव्हते। पहिला पूल आम्ही हा गांधीनगर नौका नाक्याकडनं येणारी एंट्री आहे, तो शाखा प्रमुखांच्या कारकिर्दीत आम्ही तो पूल बांधला। निवडून आल्यानंतर इथले जे पूल बाकीचे आहेत ते निवडून आल्यानंतर झाल्यात। यातले इथे जे काय आता सुविधा अल्पशा सुविधा आहेत। लोकांच्या मागण्या काय आहेत? पाणी, लाईट आणि स्वच्छता।
आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. गेली जवळजवळ 15-20 वर्ष या विभागात कार्यरत आहे, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांच्या शाखेत. आणि आम्ही सतत असे आज गेले 15 वर्ष हे सगळे कार्यक्रम राबवत आहोत. वेगवेगळ्या महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. महिला दिन, हळदी कुंकू वगैरे सगळे, किंवा ओम नवदुर्गा महिला मंडळ, आणि आता आमची नवीन एक संस्था स्थापन केली आहे की जनविकास सामाजिक संस्था, आणि शिवसेना शाखा क्रमांक पूर्वीचं 72 आताचा 81 यांच्या माध्यमातून आम्ही बरेचसे कार्यक्रम राबवत असतो लोकोपयोगी. आणि आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. आपल्या शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. आणि योगायोग दुग्ध शर्करा योग असा आहे की आज वटपौर्णिमा पण आहे, आणि 50 वर्ष ज्या पक्षाची वट आहे महाराष्ट्रात, त्यामुळे हा जो वटपौर्णिमेचा दिवस आहे तो खऱ्या अर्थाने आम्ही आज साजरा केलेला आहे. वडाचं झाड लावलेलं आहे, आणि वडाचं झाड लावून आम्ही इथे हा कार्यक्रम साजरा केला. सगळ्या भगिनींनी खूप छान आनंद मिळालेला आहे सगळ्यांना. आणि असाच याच्याही पुढे आम्ही असेच वृक्षारोपण करून आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम राबवून आमचा हा आनंद आम्ही द्विगुणित करू संकल्प. आणि असाच संकल्प आम्ही आमच्या नगरसेविका सौ दीपाली पाटील, आणि आमचे लाडके माजी नगरसेवक श्री पंढरीनाथ पाटील, आणि आमच्या माजी नगरसेविका अनिता मयेकर, तसेच आमच्या मंडळाच्या सचिव सौ विमलताई पाटील, आणि आम्ही सगळ्या सदस्या या सतत इथे कार्यरत असतो या विभागामध्ये. आणि लोकोपयोगी कामं जितकी म्हणून आम्हाला करता येतील तेवढी करत असतो, आणि याच्या पुढेही करत राहू यात काही शंका नाही. वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे आम्ही वडाच्या फांदीची पूजा न करता वडाचं झाड लावून त्याची पूजा केली, आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला.